आता दीपक केसरकरांनी असं म्हटलं की गेली 30 वर्ष सावंतवाडी शहर मी शांत ठेवलं, विकास केला, त्यामुळे आता चुकीच्या लोकांच्या हातात तुम्ही सत्ता देऊ नका. काय झालं सावंतवाडीमध्ये असं अशांत असं काय झालं? कृपया मला सांगा. तुम्हाला कुठला एक घटना रिपोर्ट करायला लागली? एक तरी घटना कुठल्या तरी रिपोर्ट करायला लागली? आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री आहे राज्याचा. हा माझा जिल्हा आहे, ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे. माझ्या जनतेला शांततेत आणि सुखाने ठेवण्याची नैतिक आणि सर्वात पहिली जबाबदारी माझी आहे. पोलिसांच्या माध्यमातून कोणालाही माझ्या जिल्ह्यामध्ये कुठलंही चुकीचं करायला मीच देणार नाही, जबाबदारी माझी आहे. म्हणून दीपकजी केसरकर साहेबांनी निश्चिंत राहावं. नितेश राणे पालकमंत्री असेपर्यंत ज्या जिल्ह्याची प्रतिमा कोणीही खराब करू शकणार नाही.